त्यांच्या कारकिर्दीतली बरीच वर्ष, मला वाटतं 4-5 वर्ष कधी घरी बसण्यात गेलेत, कधी साईड पोस्टिंगमध्ये गेलेत, कधी महिनोमहिने त्यांना पोस्टिंगच मिळत नाही. एका आय-एस अधिकाऱ्याला जे काही 20-25 वर्षाचा काळ मिळतो, त्यातले 5-5 वर्ष घरी जाणं, ही एक खूप मोठी शिक्षा मानली जाते. आजकाल तर सिस्टममध्ये असं ऐकतो, की तुमचा तुकाराम मुंडे होईल, असं सांगितलं जातं. तर या सगळ्यांची म्हणजे आपण जेव्हा म्हणतो, की म्हणजे या काळात तुमची काय चर्चा होते किंवा यावर काय तुमची चर्चा होते? हे फार म्हणजे अतिशय आवड आहे. एखादा उमदा अधिकारी ज्याला समाजासाठी खूप काय करायचं आहे, खूप अशी स्ट्रॉंग विल पॉवर आहे आणि अशा अधिकाऱ्याला वारंवार बदल्या करून एकतर अकार्यकारी पदावर दिलं जातं किंवा काही काही महिने त्याला पोस्टिंग दिली जात नाही. यावेळेस म्हणजे नाव उमेद होण्याचे चान्सेस जास्त असतात. तसे विचार डोक्यात येतात. त्याच्याही डोक्यात काही काही वेळ आलेला आहे. आम्ही त्याच्यावर चर्चा केलेली आहे. आणि एकदा तर मी त्याला असं म्हटलं होतं, एक मोठा भाऊ म्हणून म्हणजे काळजी वाटते ना. तर मी म्हटलं की याच्या अगोदरच्या पोस्टिंगच्या बाबतीत विशेषतः आता ही परिस्थिती एफडीला आल्यापासून फार वेगळी झालेली आहे. मी म्हटलं तू एवढं जनतेसाठी काम करतोस, कारण त्याचं टार्गेटच मुळात जनता असते. तो जनतेचा अधिकारी म्हणून ओळखला जातो. एखादं खरं काम असेल त्याच्याकडे गेले आणि काम झालं नाही असं कधी झालं नाही. काम 100% होणार. आणि मग असं एवढं काम करून देखील ज्यावेळेस मग 6 महिन्यात बदली होते, 2 महिन्यात, आता हेल्थ कमिशन असतं तर 2 महिन्यात बदली झाली. किती झपाट्यानं काम सुरू झालं होतं. एवढं होऊ नये, जनतेला त्याचे फायदे पण भेटू लागले होते. बरोबर. मला असं वाटलं की हा ज्यांच्यासाठी काम करतोय त्या लोकांना ह्याची किंमत वाटत नाही, असं माझ्या डोक्यात विचार आला. आणि मी त्याला हा प्रश्न केला. तर त्याने मला असं उत्तर दिलं की मी तुझ्याशी सहमत नाही आहे. लोक गरीब असतात, त्यांना ॲक्सेस नसतो, ते कोणाकडे जाणार? इच्छा असेल तर ते गोष्टी करू शकत नाही. त्याच्यामुळं आपण जो रस्ता स्वीकारलेला आहे, त्याने असंही मला एकदा सांगितलं होतं की नॉर्मली आपल्यासमोर 2 रस्ते असतात, एक चांगला असतो आणि एक वाईट असतो. ते आपल्यावर आहे की आपण कोणता स्वीकारायचा. आपण चांगला रस्ता स्वीकारलेला आहे, त्या रस्त्याने जात राहायचं, आपण आपले काम करत राहायचे. मग आपल्याला साथ मिळो न मिळो, जनतेची निश्चितपणे तुकारामला साथ मिळालेली आहे, प्रचंड प्रेम मिळालेलं आहे. पण आत्ता जी पोस्टिंग जर तुम्ही पाहिली, आता मात्र जनतेचा खूप मोठा सपोर्ट त्याला आहे. पण ते तुम्ही आता जसं म्हणालात, खरंच लोकांना आता खूप ताकदीने सध्या लोक मागे उभा आहेत. पण याच्यात या डेमोक्रेसीमध्ये लोकांची पण एक खूप मोठी भूमिका आहे. जर एखादा असा अधिकारी होणं परत शक्य नाही, प्रत्येकाला त्याची किंमत मोजण्याची तयारी अनेकांची नसते. मग या परिस्थितीत लोकांची पण काय भूमिका असली पाहिजे? लोकशाहीमध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका ही जनतेची असते. माझं MPSCला पॉलिटिकल सायन्स होतं, मी त्याचा अभ्यास केला आहे. त्याच्या इंग्लिशमध्ये असं आहे की व्हिजिलन्स इज द प्राइस ऑफ डेमोक्रेसी. म्हणजे तुम्हाला लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर तुम्हाला फार दक्ष राहायला पाहिजे. जिथे काय चूक होत असेल तिथे आवाज उठवायला पाहिजे. ही व्याख्याच आहे लोकशाहीची. तर तुमची लोकशाही टिकून राहते, किंबहुना ती सुदृढ होते. आता जेव्हा आपण लोकांच्या भूमिकेचा विचार करतो आणि आपल्या देशातली लोकशाही आणि पश्चिमात्य देशातली लोकशाही, अमेरिकेतली लोकशाही याचा विचार करतो, त्यावेळेस आपण सर्व पाहतो अधूनमधून ज्यावेळेस सार्वजनिक विषय असतात देशाचे, तर छोटे छोटे देश आहे, समजा फ्रान्स असेल, UK असेल, इटली असेल, 2 कोटी 3 कोटी लोकसंख्येचे देश आहेत. आपण सर्वांनीच पाहिलं आहे की एखाद्या विषयावर 5-5, 10-10 लाखाचे मोर्चे तिथे निघतात आणि ते प्रोटेस्ट करतात एका विषयावर, शासनाच्या विरुद्ध. आपला तर जवळपास 150 कोटीचा देश आहे. मग आपल्या देशात हे का होत नाही? कोणाच काय पडलेलं नसतं. मग इथेच तर जनतेचा महत्त्वाचा रोल आहे. माझं असं मत आहे, जर एखादा रिपोर्टर, एखाद्या वर्तमानपत्राचा संपादक किंवा TV चॅनलचा संपादक किंवा डिजिटल मीडियाचा डायरेक्टर किंवा एखादा समाजामध्ये काम करणारा कार्यकर्ता
एखादा राजकीय नेता किंवा एखादा अधिकारी जर समाजहिताचं काम प्रमाणिकपणे करत असेल आणि त्याला जर कोणती व्यवस्था आड येत असेल आणि त्याला बाधा आणत असेल अशा कामाला, तर जनतेचं हे आद्य कर्तव्य ठरतं की त्यांनी घराच्या बाहेर पडून सनदशीर मार्गाने व्यवस्थेच्या विरोधात प्रोटेस्ट केलंच पाहिजे, प्रश्न विचारला पाहिजे किंवा प्रश्न विचारले पाहिजेत, निषेध केला पाहिजे, जेणेकरून की आपली जी लोकशाही आहे ती सदृढ होत राहील. म्हणजे हे सगळं चांगलं काम करत असतानाही 1-2-3 महिन्यात अचानक बदली होते. परत आधी तर या शहरातून त्या शहरात जावं लागायचं. ते पण उद्विग्न होत असतील कशी, तुमच्याशी खूप शेअर करत असेल अशा गोष्टी. आम्ही चर्चा करतो ना. तुमचं अजून एकत्रित कुटुंब आहे. आम्ही आता पण ते स्वीकारलेलं आहे. आता तो एकदा स्वीकारलेला आणि रस्ता धरलेला जो रस्ता स्वीकारलेला आहे ते बदलायचंच नाही असं ठरल्यानंतर आता हे होत राहणार. ते शासनाचे अधिकार असतात ते बदल्या करतात, पण हे जनतेने ठरवायचं आहे. तो तर त्याचा रस्ता सोडणार नाहीये. पण आता कुटुंब म्हणून काय परिणाम होतो? परिणाम होतो ना. घरचे वातावरण थोडं तणावग्रस्त होतं, कधी कधी चिडचिड होते, मुलावरही त्यांचा परिणाम होतो, आमच्या जॉईंट फॅमिलीवर त्याचा परिणाम होतो. पण सर्वात जास्त त्रास होतो तो करमला होतो, कारण त्याला फेस करायचं, थेट फेस करायचं. हां, तर ते फार त्रासदायक आहे. ते सोपं नाही आहे. भले भले इथे संपून जातात. बऱ्याच अधिकाऱ्याची किंवा राजकीय नेत्याची किंवा काही पत्रकारांची काही संपादकी इच्छा असते की आपण समाज काहीतरी करावं, पण ज्यावेळेस असा विरोध होऊ लागतो सिस्टमकडनं त्यांना, तर बरेच लोक सुरुवातीलाच ते सोडून देतात आणि त्यांच्याकडे धाडच नसतं ते करण्याची. जो एखादा तुकारामसारखा टिकतो तो लढत राहतो, पण हा एकाकी लढा कुठपर्यंत चालणार? ही जनतेने त्याचा विचार केला पाहिजे. ही व्यक्ती कोणासाठी लढते, मग त्याला सपोर्ट देणं हे जनतेचं काम आहे. तुमच्या आईंचं आता निधन झालं काही दिवसांपूर्वी. या सततच्या बदल्या ते त्यांना पण सगळं माहीतच असेल. त्या काय सल्ला द्यायच्या याच्यावरती, कामाच्या शैलीवरती? आई आमची काही शिकलेली नव्हती, नावडी शिकलेली होती. पण सुरुवातीला ज्यावेळेस निवड झाली, कलेक्टर झाला, तर त्यावेळेस ती बोलली होती, माझ्यासमोर बोलली होती की बाबा आता तू, तिच्या भाषेमध्ये, तू एवढा मोठा झालास, कलेक्टर झालास, तर लोकांचं तुला जेवढं भलं करता येईल तेवढं कर, एवढं ती बोलली होती. कामाची शैली कायम ठेवायची. तिला काम कसं वगैरे तिला कळायचं नाही. आता सोलापूरला असताना ती तुकाराम बरोबरच होते. तिला आता लिहिता वाचताच येत नाही ना, कलेक्टर आहे एवढंच, पण ते अधूनमधून आठवण करून द्यायची की बाबा लोकांचं जेवढं भलं करता येईल तेवढं करत जा, एवढं ती सांगायची. म्हणजे तुकाराम मुंडे जेव्हा बदल्यांनी थांबत नाहीत तेव्हा त्यांच्यावर आरोप होतात, त्यांच्या चौकशी लावल्या जातात. हे पण प्रकार झालेत. ते हॅरासमेंट, त्या गोष्टी, याचा वैयक्तिक लेवलला फार त्रास होत असेल. ते एक अधिकारी म्हणून अर्थात याच्यावर ओपनली बोलू शकत नसतील, पण या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत, तुम्ही बोलू शकता सगळ्या गोष्टींवर. नाही, याच्यात असं आहे की हे जे असे त्याच्यावर खोट्या केसेस केल्या, खोटे आरोप केले, पण आम्हाला सर्वांना माहिती आहे की काय तथ्य नाही आणि जनतेला सुद्धा माहिती आहे. लोकांना माहिती. पण जो त्रास देण्याचा प्रयत्न असतो, तुम्हाला थंड बसवायचा, तो केला जातो. अगदी आयुष्यातून उठवण्याचे प्रयत्न झालेले आहेत. पण आमचं कुटुंब पूर्णपणे तुकारामच्या पाठीचे आहे.